तर मित्रांनो, तुम्हाला योगेश्वरी मातेची माहिती आहे का? तर जर नसेल माहिती तर माझी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कळेल की योगेश्वरी मातेचं लग्न का नाही झालं. ती अजूनपर्यंत कुमारिका आहे. तर चला, ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला योगेश्वरी मातेची पूर्ण माहिती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटेल. याला काय म्हणतात, समय. या समय फक्त आणि आईच्या ज्या दिवशी आईची जत्रा असते ना, नवरात्रीच्या वेळेस काढले जाते. इतर वेळेस काढलं ह्या भांडे सगळं आईच्या काळातलं आहे. तर ना याच्यातच आईला प्रसाद जेवण घेऊन याच्यातच बनलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इतके भाविक येतात, इतके भाविक येतात ना की लाखो भाविक घेऊन या उद्याच्या भांड्यामध्ये सगळं जेवण पुरतं. कोणी उपाशी दाखवले जाईल. हे सगळं जुने त्या काळात पुरातन काळातून म्हणतात ना. हा हो आहे. इथून जर लक्षपूर्वक बघितलं ना असं, तर आईचं मुख दिसतं. इथून जर लक्षपूर्वक बघितलं ना, तर आईचं मुख दिसतं असं समोर. हा, जर तुम्ही कुठून बी बघा, इथून बघा तिथून बघा, समोरून एकदम जस्ट आईचं मुख दिसतं. हा मित्रांनो, अंबेजोगाई बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई हे खूप मोठं शहर आहे. त्या शहरामध्ये एक जोगाई देवी आईचं मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन करायला आलो होतो. माझं तर हे गावच आहे, त्याच्यामुळं विषयच नाही. परंतु संध्याताई आणि धर्मेंद्र दादा हे पहिल्यांदा त्यांना आमच्या गावी अंबेजोगाईच्या दर्शनाला आणलंय. जोगाईचं दर्शनही खूप चांगल्या प्रकारे झालं. ताई, तुम्ही काय सांगू शकता की दर्शन खूप मस्त, मला आवडलं. आवडलं का दादा तुम्हाला? बर, आता हे आमच्या सोबत आपल्या इथे काय तुमचं कर्मचारी कुलकर्णी साहेब. दादा तुमचं? कदम साहेब, गजरे साहेब. हे यांच्याबद्दल सांगायचं तर चेहऱ्यावरूनच माणूस कसा सॉफ्ट वाटतंय, ते आतमधूनही सॉफ्ट आहेत. बरं, मला एवढं जाणून घ्यायचंय दादा, की या चॅनलवर आता संध्यावैती या चॅनलवर तुम्ही आहात, मग ताईंना या आपल्या आईबद्दल थोडीशी माहिती तुम्ही देऊ द्या. की मी संजय गजरे, सुरक्षा रक्षक आडस, अंबाजोगाई येथे मी आडसून येणं जाणं करतोय. ती देवीचं वैशिष्ट्य जागृत देवस्थान आहे. देवीचं ही कोकणातली देवी आहे. तिथं दत्तसूर नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसला मारण्यासाठी आपलं हे ना पार्वतीचं म्हणजे रूप घेतलेले. अच्छा, ते कुमारकीचं रूप होतं. कुमारकी म्हणून त्याला दत्तसूरला मारायचं होतं, म्हणून ती कुमारकीचं रूप घेतलं तिनं. आणि ती कोकणातली देवी आलेली आहे इथं. त्या देवीचं आणि वैजनाथचं लग्न होणार होतं. कोंबड्यानं बाग द्यायच्या आधी लग्न व्हायला पाहिजे होतं, पण ती देवाच्याच मनामध्ये नाही. त्याला आपण तरी काय करणार हे असं झालेलं आहे. आणि ती देवी इथंच राहिलेली. अच्छा, म्हणजे मूळ कोकणातली लोकांची म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणाच्या म्हणजे परळीच्या वैजनाथाशी विवाह होणार होता आणि योगेश्वरी आईचा विवाह होणार होता. मग पुढचं तुम्ही सांगा. तिथं ते कोंबड्यानं बाग, पहिलं कोंबड्यानं बाग द्यायचे अगोदर लग्न झालं पाहिजे होतं. अच्छा, ते कोंबड्यानं बागच्या आधी लग्न व्हायला पाहिजे होतं. कोंबड्यानं बाग दिला, त्याच्याकडनं लग्न कॅन्सल झालं. ते आपले मंडप जसं असतं ना, तसं हत्तीखाना म्हणून आहे. हत्ती घोडे ही ते घेऊन वैजनाथ देव इथं आलेले होते हत्तीखान्यामध्ये. आहे तसंच आहे ते हत्तीखाना आता त्याचे शिळ होऊन बसलेले आहेत. बरं, आता मला एक सांगायचं, हे पाहुणे आपल्या गावचे आहेत. मी तर तुमच्या गावचंच आहे. मित्रांनो, माझं हे गावच आहे आणि हे माझ्या गावची लोक आहेत आणि खूप चांगले आणि सॉफ्ट. मराठवाडा म्हणलं तर नारळाच्या पाण्यासारखं असतं, बाहेरून कडक दिसतात. आमचे कुलकर्णी तर तसेच वाटतात. बर, मधून आतमधून खायला मलाई कशी गोड असते तसं, आणि पाणी कसं मऊ असतं, तशा प्रकारचे आमच्या गावची लोक आहेत. बर, आता हे पहिल्यांदा ही दोघं जोडपे पहिल्यांदा आपल्या गावी आलेले आहेत. तर
त्यांना विचारा कसं वाटलं तुमच्या शब्दात. नाही माहिती नाही. मंडपच आहे ना आईचा लग्नाचा. हो नाही 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 लग्नाचा होती 12 खांबे म्हणून तिकडे आहे मंडप. मग हो, आहे हे तिकडे. खांब हे देवीचं मंदिर इथंच स्थायिक झाली ना. अच्छा स्थायिक हा, झाली. इथंच स्थायिक झाली. देवीने इथंच राहायचं इथंच ठरवलं पण, हा. इथंच अजून राहिलेली मंडप आहे. अजून आहे तिकडे. तिकडे ती आहे बघण्यासारखं ते. कुमारिका. 12 खांबे म्हणते त्याला आहे. तुम्ही विचारा त्या की कसं वाटलं आमच्या गावाला येऊन. गाव कसं ताई कसं वाटलं काय नेमकं काय वाटलं तुम्हाला अजून गाव बघितला नाही आता. ताई तुम्हाला दर्शन घेऊन काय वाटलं नेमकं दर्शन काय मस्त भरपूर मस्त झालं. हा, दर्शन घेऊन एकदम आनंदित वाटलं. आईचं हा, दर्शन मस्त ही झालं. महत्वाचं आहे. प्रसन्न झालं. अच्छा एकदम मूर्ती बघितलं ना, अंगाला काटे झाले नाही नाही एकदम. बारीक. अहो इथे एकदम माणूस आला तर इथून जाऊ वाटत नाही हो. देवीपासून एवढं या म्हणजे सर. हे आहे. मस्त मूर्ती झाली. या 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 मित्रांनो देवीचं अजून म्हणजे आमच्या हे- सोबत आमचे मित्र काय नाव आपलं. हॅलो दिलीप रमेश जगताप. दिलीप रमेश जगताप साहेब जोडलेले आहेत. तर जगताप साहेब आपल्या गावाला हे पहिल्यांदा आलेत. कसं वाटतंय पाहुणे आल्यावर किती भारी कसं वाटतं वाटतंय. आपलं मंदिर वगैरे मस्त. प्रसन्न वाटतं. दर्शन वगैरे झाले. झालं झालं. आता हे दादांनी त्यांना आता आमंत्रित केलंय मार्गशीर्ष कधी बोललात. मार्गशीर्ष मध्ये मार्गशीर्ष मार्गशीर्ष दत्त जयंतीचे हे असतं ना तेव्हा शेवट असतो त्या दिवशी. डिसेंबर महिन्यात. हा, डिसेंबर मध्ये हा हा. मार्गशीर्ष मध्ये पूर्ण उत्सव आपल्या देवीचा उत्सव तो असतो खरा. हा. हे नवरात्रामध्ये तर पूर्ण प्रत्येक देवीला असतेच. हा पण आपल्या जी देवीचं आहे ना ती मार्गशीर्ष मध्ये आहे. हा. पूर्ण आपल्या देवी 8 दिवस पूर्ण इथं 30-35 हजार जवळपास बाया असतात पूर्ण बसलेल्या खेड्यापाड्याच्या आलेल्या. 8 दिवस आणि त्या ह्या कमानीच्या बाहेर अगं त्या कमानीच्या बाहेर जात नाहीत. पूर्ण खाणं पिणं हिथंच असतं. जेवणामध्ये झोपणं, काय असतं जेवण दादा जेवणामध्ये. उपास असतात आपल्या दिवस इथे. 8 आठ दिवस दिवस उपास उपवास असतो. असतो. हो, उपास असतो. तर मित्रांनो अजून एक पाहुणा आमच्या बरोबर जुळलेला आहे बघा. वरून थोडस वरून हसतायत ते तुम्ही बघू शकताय. काम चालू आहे काम चालू आहे. साधं जेवण आहे, साधं जेवण. हा अरे वा म्हणजे ज्याचा उपवास आहे आमच्या सारख्यांना उपवास आमच्या ताईचा उपवास आपल्या वरण भात, कधीच नसतो. चपाती, भाजी कंटिन्यू चालू असतं. चालू असतं. अन्नदान चालू. आपल्या इथं सध्या अन्नदानाचं भरपूर चालवलंय. सकाळी आपल्याला खिचडी हे तांदळाची खिचडी असती आणि उपास असला तर आज आता हे काय चतुर्थी 9 ते 10 चतुर्थीमुळं अंदाज खिचडी असते. चतुर्थीमुळे शाबदाना खिचडी असते. जवळपास 50-60 किलोची शाबदाना खिचडी असते सकाळी 9 ते 10 ह्या टायमिंग मध्ये. आणि दुपारा कमीत कमी 500-550 माणसं जवळपास जेवतात. 12 ते 2 हा टाइम आहे जेवणाचा. Free of. फ्री Free आहे बरं का? सारा फ्री. Charges. कसला चार्जेस नाही काही नाही. प्रसाद- हा प्रसाद म्हणून म्हणून आहे. आपण महाप्रसाद देतो. म्हणून दुपारी देतात 12 आपण. ते 2 असतो तो. अन्नदान रोजच असतं आपल्याकडे. आणि सकाळी पाऊस असो ऊन असो काही सुद्धा खंडन नाही त्याचा. चांगलीच गोष्ट आहे. अजून भरपूर अजून काय जाणून घ्यायचं असेल जर तर तुम्ही विचारू शकता. जर तुम्ही आता उशीर आला त्याच्यावर तुम्हाला वेळ नाही जर तुम्ही आता थांबलात तर उद्या सकाळी प्रसादाचा लाभ घ्या. सकाळी बी घ्या म्हणजे प्रसाद. रोज जेवण हो असतं. रोज सकाळी 2 टाइम असतात. सकाळी 9 ते 10 नाश्ता आता असतो. एक अजून एक आणि 12 महत्वाची ते गोष्ट 2 सांगायला येणार जे आपल्या कपाळावर जे 3 लावले फक्त आपल्या मराठवाड्यातच आहे ही पद्धत. ही पद्धत आमच्या मराठवाड्यातच आहे की 3 असं करून लावतात. कुणी इबीत असं लावतं कुणी असं लावतं. पण आमच्या मराठवाड्यात जे तुमचे कपडे आहेत तुम्ही बघा जरा कॅमेराकडे ते अशा प्रकारचे जे आहे ना ते आमच्या इकडेच आहे फक्त मराठवाड्यातच. एक ताई संध्या ताई यांना फॉलो. हा ओके. तर गाईस हा आहे हातीखाना आणि याची स्टोरी काय आहे ना ते आपण किशोर दादाला विचारूया. चला या. ते चालूच आहे. हो हो शिड्या आहेत ना उबट शिडे हो सगळं दगडाचं बांध झालेलं आहे. अगोदर एक मंडप होता हा इथे. हे बघा त्यांना विचार पोरापैकी कोणाला माहिती आहे का काही. हा, येतील ना ते खाली. परळी वैजनाथाचं दर्शन म्हणजे आपण परळीला जातो ना. हो पडली वेगळी. हा ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तिथे परळी वैजनाथाचं लग्न आणि आई योगेश्वरीचं लग्न ठरलं होतं. तर ते हा जो भाग आहे इथे 2 हत्ती आहेत पलीकडे 2 हत्ती 4 हत्ती आहेत आणि हा मंडप होता. तर असं ठरलं होतं की लग्न झालं पाहिजे. ऍक्च्युली ही कोकणातून आलेली आई योगेश्वरी आई देवी आहे आणि अंबाजोगाईच्या ठिकाणी
इथेच तीच झालेली आहे. तर असं होतं की दोघांचं लग्न जमलं होतं, लग्न ठरलं होतं, मंडप तयार झालेला आणि कोंबडा आरवण्याच्या अगोदर हे लग्न झालं पाहिजे होतं. परंतु काय की काही गोष्टी होत्या की त्यावेळेस असुर होते आणि असुराने त्या कोंबड्याचं हे घेतलं, रूप घेतल्यानंतर तो कोंबडा आरवल्याच्या नंतर हा जो सांभाळ मंडप, हे जे हत्ती हे जे दिसतं तुमच्या मागं, हे सगळं मातीचं दगडाचं झालं. हे बघा, हे हा हे जिवंत हा मंडप होता. हा नंदी ओरिजिनल, हे नंदी बसलेले होते. हा हा मंडप होता. हो हा हा हे लग्नाचा मंडप होता, परंतु महत्वाचा लग्नाचा मंडप हा आहे. आणि इथं त्यावेळेस बसायला हे केलं होतं. तर इथे मोठे मोठे देव देवी इथं बसायचे इथं होते. आणि अच्छा, अजून एक तुम्हाला एक हा अजून एक अशी कहाणी आहे मुळात. आता हे जे गुफा आहे, मी असं ऐकलंय की ते आपण गाणं ऐकलो ना, खंडोबाचं गाणं जे ऐकलं ना, दिला शेळ्याला जीवदान, शेळी मेंढरीला जीवदान दिलं. तर कदाचित ना मला असं वाटतं की इथून शेळ्या गेल्या होत्या ते परळी वैजनाथाच्या इथे ते निघाले होते जिवंत. ती गुफा अजून कोणाला कुठं गेली, काय गेली, अजून त्याचं संशोधन चालू आहे. ते अजून कोणाला माहिती नाही पडलं. हा हो का, तसं. तर हे असे हे होते, खूप डेंजरस आहे. हे बघा, हे रेखाचित्र, हे बघा, हे मला वाटतंय देवाचंच असेल किंवा असं. दोन्ही बाजूला बघा ना, नागदेवता दिसत आहेत तुम्हाला हातामध्ये. म्हणजे त्यावेळची कलाकृती काय होती बघण्यासारखं होतं. म्हणजे कोंबडा आरवल्यानंतर सगळं दगडच झालं इथे. हा, सगळं दगडाचं झालं. बघू शकताय खांब. आता मी खांब मोजले नाहीयेत, पण मी खांब तुम्हाला असं नाही झालं. तर अजून याची माहिती जर घ्यायची असेल तर आपण तिथे ते काका बसलेले आहेत, त्यांना आपण थोडीशी माहिती अजून विचारू. मला जेवढं माहिती आहे, मी लहानपणापासून येतोय. ऍक्च्युली मला इथे आल्याच्या नंतर खूप आनंद मिळतो आणि मग खूप लोक येतात इथं. तुम्ही या, आपण विचारू त्यांना. ते 2 हत्ती तिकडे, असे 4 हत्ती. आणि जी उंची हत्तीची असते, ना, त्याच प्रकारची उंची आहे, कमी नाही झाली, जशी ते तशीच आहे. हत्तीची उंची असते ना, तर दगडाचं झालेलं आहे ताई संपूर्ण परिसर, तुम्ही बघू शकताय. आणि महत्वाचं एक अजून एक सांगायची गोष्ट आहे महत्वाचं, त्या दिवसापासून आई कुमारिकाच आहे. आणि इथे लग्न केलेले जे जोडपे असतात ते इथे आईला दर्शनाला येतात. आपली मागणी काय, वरदान काय असेल ते मागतात. आणि हे कोकणस्थ देवस्थान आहे. तर कोकणी लोक इथे येतात, कोकणातून. कोकणाची कोकणाचे आपण कुलदैवत आहे. आता ही जी गोष्ट आहे ना, जेव्हा पाहुणे रावळे येते ना, आपण हे ठेवलं होतं, तर हा पण मंडपच होता एक प्रकारे, प्रवेशद्वार. खूप चांगला, म्हणजे फुलांनी सजवलेला, खूप काही. तर आता ते लग्नाचा प्रवेशद्वार होता. हा, तर या. हे शिड्या आता बांधलेल्या आहेत ताई. आता या पण शिड्या ना दगडाच्याच होत्या, ह्या आता बांधलेल्या आहेत त्या. हा या, मस्त व्यवस्थित पदार्थ आमच्या आजी. आता त्याच्याबद्दल माहिती सांगा मला.
तुम्हाला काय हत्ती खाना आहे तेव्हा हत्ती खाना म्हणजे कशामुळे झाला लग्न कसं काय झालं लग्न होतं इथं. आता हे खूप जुनी लोक आहेत, यांना जेवढं माहिती आहे तेवढं ते सांगतात. हो. ते सगळं दगडाचं जे शिळ म्हणतात, दगडाला हा, काय म्हणतात आपण? शिळ 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 म्हणतात. त्यावेळेस सगळं शिळेचं होऊन शिळाच होऊन बसलेलं आहे ना. खाली गेल्यावर दिसले ना तुम्हाला एवढाले फोटो अशी असे असं म्हणतात ते- की इथं होऊन बसलं. हा. शिळा होऊन बसलं ते लग्न कोंबड्यानं बाग दिली सकाळी सकाळी असं हा. ते मग ते लग्न कोंबड्याला लावायले बांधायच्या की अगोदर ते जायचं असं. काहीतरी झालं म्हणून ते शिळा होऊन बसलं लग्न पूर्ण. अच्छा. हा ते हत्ती ते सगळं तेच आहे ना. लग्नाला आलेलं वराड. वराड. हा वराड आहे. काही मी तर असं ऐकलं आहे की लग्नाला आलेलं जे वराड असतं ना, त्यातल्या काही गोष्टी, काही देव किंवा इतर देव पळून गेले जेव्हा त्यांना आहे माहिती तसं पडलं. पण एवढं काही माहिती नाही आता आम्हाला. असू द्या, काय हो. हरकत नाही. आणि मला जे माहिती आहे की जे वराड आलं होतं ते गेलो कुठं, हा प्रश्न आहे ना. तर ती वराड, काही वराड आहेत ना, त्या गुफे वाटे किंवा ते पळून गेले काही, किंवा कुणी अदृश्य झालं. ठीक आहे ना. आता ते मला वाटतं कळी वैजनाथांना माहिती होतं त्या गोष्टी. त्या गोष्टी त्या नंदी इथंच राहिला. नंदी तो आला होता सोबत, तो इथंच राहिला. आता आपल्या जुन्या भाषेत दगडाला आपण दगड बोलतो, दगड नाही बोलतो, ऍक्च्युली शिळ म्हणतो. शिळ शिळ झालं ते सगळं, शिळाचं झालं. आता हे जे बघा, तुम्ही बघा ना, हे बांधकाम नवीन आहे. हो, बघितलं ना. हे बांधकाम थोडी राहणार आहे. हे सगळं, हे किती मोठं मंडप होता, किती ते असं वाटतं छोटच आहे, पण खाली उतरल्यानंतर माहिती पडतं की काय आहे याच्यात. आणि अक्षरशः म्हणजे बोलतात ना ताई, ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुकता असतो या गोष्टी जाणायला. चांगलं वाटतं ना, हॉरर टाईप किंवा भूताटकी वगैरे वगैरे, हो नाही. हा. अंधार पडल्याच्या नंतर ताई मी सांगू, आईंना पण माहिती आहे, सांगा. इथं कुणाची ताकद नाही आहे ताई. नाही. अंधार पडल्यानंतर लय भयानक दिसतं म्हणजे इथे. असं का? आता अंधार, इथं लाईट नाही, काय नाही. लाईट नाही उद्या म्हणून. मग वस्तू पण नाही ना. तू येशील काय अंधारात? बघा, तो पण बोलतो मी नाही येऊ शकत. तर तू नाही, मीच नाही येणार, तू कसं येशील, है ना. चला, ताईंना जेवढं माहित होतं आईने सांगितलंय.